न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। श्री क्षेत्र उबाड्या हनुमान डोंगर वस्ती वाठोडा तालुका बागलाण जिल्हा नाशिक परिसरातील आदिवासी बाळांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे। वारंवार उद्भवणारा प्रश्न असतो तो पाण्याचा। यंदाही ऊन वाढत असताना ही समस्या डोकेवर काढत आहे। पाणी पुरवठा अपुरा आहेच, यातही रस्ता नसल्याने पाण्याचा टँकर इथपर्यंत पोहोचत नाही। आज माझ्या गावात पाण्याची भीषण टंचाई आहे। अनेक महिला गरोदर आहेत, पाण्याअभावी तडफडत आहेत। इथं गाई गुरं आहेत, जनावरं आहेत भरपूर। मोठ्या प्रमाणात महिलांच्या अनेक समस्या इथे उद्भवतात। डोंगर वस्तीवर राहतात, 1.5-2 किलोमीटर, अर्धा किलोमीटर अशा परिस्थितीत महिलांना, गरोदर महिलांना डोक्यावर हांडे घेऊन कसरत करावी लागते। पाण्यासाठी वन भटकावे लागते। या परिसरात कुठेच पाण्याचा स्रोत नाही, फक्त ह्या एकाच ठिकाणी इथं पाण्याचा स्रोत आहे। पण प्रत्येक घर हा ज्याच्या त्याच्या प्लॉटमध्ये आहे, लांबणीवर आहे। इथून पाणी घेऊन जाताना महिलांना मोठी कसरत करावी लागते। लहान लहान बालकांना घेऊन इकडे यावं लागतं, कारण पुरुष मंडळी हाताला काम नसल्यामुळे ते बाहेरगावी कामासाठी जातात। कुठं कांदे काढणीला किंवा इतर छोटे मोठे उद्योगधंद्यासाठी ते इतर गावांमध्ये कामासाठी जातात। महिलांवर सगळ्यात मोठी जबाबदारी असते। घरात आपले छोटे मोठे जनावर आहेत, गाई वासरं आहेत, लहान लहान बालकं आहेत, त्यांना पाण्याची व्यवस्था करून देणं हे महिलांचं इथं काम आहे। परंतु आज रोजी उबडे हनुमान या वस्तीमध्ये पाण्याचा स्रोत नाही। कुठं महिलांची इतकी कसरत होते, डोंगर उतारावरून कधी पाय घसरतो किंवा त्यांना हांडा घेऊन चालताना अडचणी येतात। बऱ्याच ठिकाणी पडतात, ते पर्यायाने जखमी पण होतात। परंतु ह्या ठिकाणी रस्ता पण नाही, रस्त्याची सुविधा नाही। अनेक गरोदर महिलांना प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जाताना अडचणी निर्माण होतात। माझ्या मिसेस पोलीस पाटील असल्यामुळे मला या गावात लक्ष द्यावं लागतं आणि मी इथं लक्ष दिल्यावर इथं बघितलं का पाण्याची बहुतेक बरीचशी टंचाई आहे आणि रस्ताही पाहिला तर पाय रस्ताच आहे आणि इथं अंगणवाडीची सुविधा नसल्यामुळं गरोदर मातांची यंसाळ होते आणि गुरांचं पण चारा पाण्याचं विषय येतो। परिणामी उबड्या हनुमान डोंगर वस्ती वाठोडा येथील ग्रामस्थांना थेंबभर पाण्यासाठी वणवण करावी लागते। त्यातच ज्या ठिकाणी पाणी आहे ते पाणी पिण्याच्या लायकीचे नाहीये। 2-2 किलोमीटर गरोदर महिलांना डोक्यावर हंडे घेऊन पाणी भरण्यासाठी जावे लागते। आम्हाला या डोंगर वस्तीमध्ये खूप अडचण आहे की खूप लांबून पाणी आणावं लागतं, कारण की 1-2 किलोमीटर अंतरावरून डोंगर चढून आम्हाला पाणी आणावं लागतं। कारण आमचे लहान लहान बालके आहेत, त्यांना कड्यावर घेऊन आम्ही हंडे घेऊन जातो। आणि परत दुसरी गोष्ट अशी आहे की रस्ते नसल्यामुळे आमची खूप अडचण आहे। कारण गरोदर माता आम्ही जेव्हा गरोदर होतो तेव्हा आम्ही इथून पायरपाडाला लसीकरणला पायपायने जातो। या ठिकाणी रस्ता नसल्याने काही महिलांचा पडून अपघात देखील झालाय। त्याचप्रमाणे गरोदर महिलांना प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जाताना अडचणी निर्माण होत आहे। तसेच रस्ते नसल्याने आजारी व्यक्तीला प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत नेण्यास अडचणी निर्माण होत आहे। त्याचप्रमाणे जनावरांचा देखील पाण्यामुळे मृत्यू होत आहे। या ठिकाणी आम्ही पूर्वीपासून राहत असतो। 56-57 सालापासून आम्ही हे जे भारी जमीन आहे हे कसून राहिलो पर्यंत या ठिकाणी राहत असताना आम्हाला पाण्याची टंचाई होत असतो आणि रस्त्यांची सुविधा नसल्यामुळे आम्ही या इथं खूप गंभीर सोय आहे आमची। इथं मुलाबाळांना त्रास होतो, म्हाताऱ्या माणसांना झोळे करून घेऊन जावं लागतं दवाखान्यात। खूपच इथं आम्हाला अडचण येत असतो। आता ह्या इथं पाण्याची सोय इथंच आहे,
परंतु ह्या पाण्यावरती त्या वाठोडा सावरपाडाच्या लोकांच्या तक्रारी आहेत. इथं करू देत नाही. आमचा पलाट आहे म्हणे, पण पलाटचा संमत येत नाही इथं. आमच्या इथं डोंगरवस्ती इथे पाण्याची खूप टंचाई आहे आणि आम्ही लहान होतो तेव्हापासून हे चालू आहे. लांबून पाणी आणावं लागतं आणि पाणी आम्ही बैला घेऊन इथं पाणी त्यांना पाजायला इथं येतो आणि हे आम्ही खूप सांगितलं पण ते वाटोडा सारपाडाचे ते लोकांनी नाही सांगितलं, ते इथं करू देत नाही पाणी. तहसीलदार साहेब यांना निवेदन दिले होते, परंतु या ठिकाणी रस्ताच नाही, त्यामुळे टँकरची व्यवस्था करून देखील टँकर इथपर्यंत येऊ शकणार नाही. प्राथमिक आरोग्य केंद्राची सुविधा नाही, अंगणवाडीची सुविधा आहे, परंतु या ठिकाणी अंगणवाडी सेविका मदतनीस याच वेळेवर उपलब्ध नसतात. अशा प्रकारे वाठोडा वस्तीवरील नागरिकांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या ठिकाणी 200 लोकांची वस्ती आहे. यांनी या वेळेस समस्या सुटल्या नाही तर मतदानावर बहिष्कार घालण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय. लोकप्रतिनिधी इकडे फिरकत नाही, मात्र निवडणुकी जवळ आली, तोंडावर आल्यावर सगळे प्रतिनिधी इकडे फिरकतील. मात्र मी तुमच्या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून शासनाला सांगू इच्छितो की पुढील काळात लोकसभेचं जेव्हा मतदान होणार आहे तेव्हा माझ्या वस्तीवरील सुद्धा 200 लोकांचा समूह आहे, मतदार आहेत तेवढे. आम्ही आमच्या ग्रामस्थाच्या वतीने सरळ आम्ही मतदानावर बहिष्कार टाकणार आहोत. कारण आमच्या समस्या वेळोवेळी आम्ही तालुका स्तरापासून जिल्हा स्तरावर अनेक ठिकाणी सांगितलेल्या आहेत, परंतु आमची समस्याची आजपर्यंत दखल घेतलेली नाही. खास करून सांगू इच्छितो, तालुका स्तरावर आरएफओ साहेब आहेत, त्यांना आम्ही निवेदनं दिलेले आहेत. हे संपूर्ण परिसर आरएफओ क्षेत्र बागलाण या पट्ट्यात येतं, परंतु त्यांची पण पाण्यासाठी अडवणूक नाही, परवानगी देतात रीतशीर, पण ग्रामपंचायत वाटोडा हे आम्हाला वेळोवेळी अडवणूक करत आहे. ग्रामपंचायतचा ठराव आम्हाला हवा आहे, त्यासाठी आमचे पुढचे जलजीवन मिशन योजनेतून आम्हाला त्यांना काम द्यायचं आहे. परंतु इथं ग्रामपंचायतचे ग्रामसेवक असतील, सरपंच असतील, आम्हाला ठराव देत नसल्यामुळं आमची समस्या ही गंभीर होत चाललेली आहे. न्यूज इंडिया 27 मराठी, नाशिक.